जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 197 पाहणार आहोत. नभासारिखे रूपया राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. तया पाहता देह बुद्धी उरेना, सदा सर्वदा आर्तपोटी पुरेना. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकात समर्थ परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करताना म्हणतात की तो परमात्मा कसा आहे. नभासारिखे रूप त्या राघवाचे. या ठिकाणी राघव म्हणजे प्रभू रामचंद्र नाही, तर परमात्म स्वरूपालाच इथे राघव म्हटले आहे. परमात्म स्वरूप आकाशासारखं सर्वव्यापी आणि सर्वत्र आहे. जगात आपण कुठेही जरी गेलो तरी ते आकाश आपल्या डोक्यावर असते. ते कुठेही जात नाही आणि येत नाही, ते असतेच असते. तसा हा परमात्मा त्या आकाशासारखा सर्वत्र व्यापक आहे, आकाशासारखा सर्वत्र भरलेला आहे. त्या परमात्म स्वरूपाचं जर आपण सतत चिंतन केलं तर या भवाच्या बंधनातून आपण सुटू शकतो. आणि म्हणूनच समर्थ पुढे म्हणतात, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. भव म्हणजे काय? भव म्हणजे संसार. या संसाराला आपण खरं मानतो, सत्य मानतो आणि त्यामध्ये गुरफटून जातो. पण जेव्हा आपण सतत त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं चिंतन करतो तेव्हा आपल्या मनात हा जो संसाराविषयी भ्रम आहे की तो सत्य आहे, तो आपला भ्रम नाहीसा होतो. आपल्याला हे कळतं की या जगातली प्रत्येक गोष्ट ही नष्ट होणारी आहे, ती सत्य नाही. समजा आपण एखादी वस्तू डोळ्यांनी पाहिली आणि सतत तिचं चिंतन केलं तर कालांतराने काय होतं, त्या वस्तूबद्दल आपल्याला प्रेम निर्माण होतं. ती आपल्या चित्तामध्ये पक्की ठासून भरते. मग आपण जर सतत संसाराचंच चिंतन केलं, त्याचाच विचार केला तर आपल्या मनामध्ये तो संसार पक्का चिकटून बसतो. आणि चिकटून बसतो म्हणजे काय? त्यामध्ये आपल्याला आसक्ती निर्माण होते. पण हेच मन जर आपण परमात्म्याकडे वळवलं, सतत त्या परमात्म्याचं चिंतन केलं तर आपल्या मनाला नक्कीच त्या परमात्म्याविषयी आवड निर्माण होईल आणि त्या मनाला त्या परमात्म्याचं रूप प्राप्त होईल. आपलं मन सूक्ष्म आणि व्यापक बनेल आणि मग आपल्याला हा संसार कसा नश्वर आहे, सत्य नाही हे समजेल. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात, समर्थांनी काय म्हटलंय, मूळ तुटे भवाचे. भवाचे मूळ कोणते आहे? भवाचे मूळ आहे आसक्ती. तेच आपण तोडलं पाहिजे. जसे एखाद्या झाडाला जर आपल्याला तोडायचे असेल तर त्याच्या वरवरच्या फांद्या पानं तोडून चालणार नाही. त्याच्या मुळावरच घाव घालावा लागेल, त्याला मुळासकट उपटावे लागेल, तेव्हा ते संपूर्ण नष्ट होईल. तसे संसारही वरवर, संसारातली वरवर बंधने तोडून चालणार नाही. त्याचं जे मूळ आहे आसक्ती, त्याच्यावरच आपण घाला घातला पाहिजे, तरच आपले हे संसाराचे बंधन तुटेल असे समर्थ म्हणतात. एकदा का आपण त्या परमात्म्याचं चिंतन करून त्याच्याशी एकरूप झालो की मग आपली देहबुद्धी पण नष्ट होईल. आणि म्हणून समर्थ म्हणतात, तया पाहता देहबुद्धी उरेना. आपण आपल्या देहाला फार महत्त्व देतो, त्याच्यावर खूप प्रेम करतो, त्याला सुखी करण्याकरता अनेक प्रकारचे कष्ट करतो. देह म्हणजे मीच असे आपण समजतो, पण देह म्हणजे मी नाही, कारण तो मला एक दिवस सोडून जाणार आहे. आणि जो मला सोडून जाणार तो माझा कसा असणार? भगवत चिंतनाने आपल्याला आपल्या देहाचे नश्वर स्वरूप लक्षात येते. मी म्हणजे देह नाही हे आपल्याला कळते.
मग ते भगवत चिंतनामध्ये रमून जाते. आणि मग आपल्याला हे लक्षात येतं की देहापासून मिळणारं सुख हे क्षणिक आहे. त्यापासून कुठल्याही प्रकारचं समाधान कधी होत नाही. ते किती वेळा भोगले तरी तृप्ती होत नाही, हे आपल्या लक्षात येऊन मग माणसाची देहबुद्धी काय होते, हळूहळू नष्ट होऊन जाते. आणि मग आपण देहबुद्धी सोडून आत्मबुद्धीकडे वाटचाल करू लागतो. आत्मज्ञान प्राप्त करून घेतले म्हणजे मग त्या आत्मज्ञानातून मिळणारा आनंद जो आहे तो खरा आनंद आपल्याला प्राप्त होतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात, सदा सर्वदा आर्तपोटी पुरेना. समर्थ म्हणतात, ईश्वर चिंतन केल्याने तुम्ही त्या ईश्वराशी एकरूप होऊन जाल आणि मग देहबुद्धी नष्ट होऊन जाईल. आपलं मन हे ईश्वराचं होऊन जाईल. परमात्म्यापासून मिळणारा जो आनंद आहे तो खरा आणि शाश्वत आहे. तो आनंद अनंत आहे. तो आनंद कितीही मिळाला तरी पुरेसा वाटत नाही, नकोसा वाटत नाही. आपण आनंदरूपच होऊन जातो. आनंदाशिवाय मग काहीच शिल्लक राहत नाही. जसे तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी आपल्या अभंगात म्हटलेले आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाशिवाय काहीच नाही. तिथे कोणते दुःख नाही, क्लेश नाही, राग नाही, मत्सर नाही. तिथे फक्त आनंद आणि आनंदच आहे. असा शाश्वत आनंद प्राप्त करण्याकरता काय करावे, तर सतत त्या भगवंताचे चिंतन करावे, असे समर्थ या ठिकाणी आपल्याला सांगत आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, नभासारिखे रूप त्या राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे, तया पाहता देह बुद्धी उरेना, सदा सर्वदा आर्तपोटी पुरेना. जय जय रघुवीर समर्थ.